मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला। आता या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा फेरीवाल्यांचं फावणार की काय असा सवाल निर्माण झालाय। आयुक्तांच्या कारवाईला मनसे इतना कहने के बाद भी अगर आप हमारी बात नहीं सुनते तो फेरी वालों के खिलाफ कोई भी कार्रवाई होगी, कोई भी बीएमसी का अधिकारी कार्रवाई करने जाएगा तो उसकी पिटाई होगी और फेरी वाले उसकी पिटाई करेंगे, फेरी वाले उसकी पिटाई करेंगे, फेरी वाले उसकी पिटाई करेंगे। ऐकलीत ही गुंडगिरीची भाषा? निरुपम साहेब, तुम्हाला ही भाषा शोभते का? पादचारी मुंबईकरांचं चालणं मुश्किल करणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून नेहमीच वाद निर्माण होतो। आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण झालाय। यावेळी निमित्त आहे ते नव्या आयुक्तांनी फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याचं। मुंबईचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतल्या रस्त्यांची साफसफाई करण्याची मोहीम सुरू केली खरी, मात्र या कारवाईचं स्वागत करण्याऐवजी अपेक्षेप्रमाणे यावर राजकारण सुरू झालं। आपली वोट बँक सांभाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी महापालिकेविरोधात दादागिरीची भाषा वापरली आहे, तर दुसरीकडे मनसेनंही या वादात उडी घेत संजय निरुपम यांना जशास तसं उत्तर देत अंगावर घेतलंय। एवढी दादागिरी करायला यूपी बिहार नाही, महाराष्ट्रातले मराठी लोक सक्षम आहेत अशा लोकांना धडे शिकवण्यासाठी। हिंमत असेल तर माझ्या इथे संजय निरुपम येऊन दादागिरी करून दाखवावी। मनसेनं दिलेलं खुलं आव्हान संजय निरुपम यांनी स्वीकारल्यामुळे हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे। जिस दिन दादर के फेरी वाले मुझे बुलाएंगे और जिस दिन दादर के फेरी वालों के खिलाफ महानगर पालिका के लोग कार्रवाई करेंगे और फेरी वाले लोग मुझे बुलाएंगे कि आप हमारी लड़ाई लड़ो, बिल्कुल उस दिन दादर में जाऊंगा। मुंबईतल्या नागरी समस्यांच्या नावानं नेहमीच महापालिका आणि आयुक्तांच्या नावानं बोंबाबोंब केली जाते। आता मुंबईचे फुटपाथ बकाल करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई आयुक्तांनी सुरू केली, तर मतांच्या राजकारणासाठी निरुपम सारखे नेते विनाकारण विरोध दर्शवतायत। मनसेनं निरुपमांच्या भूमिकेला विरोध दर्शवला असला तरी तो दादरपुरताच मर्यादित राहायला नको। झी 24 तासनंही वेळोवेळी फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवला होता। त्यामुळे आयुक्तांच्या या कारवाईचं मुंबईकरांनी केवळ स्वागत न करता निरुपमांच्या या उफऱ्याच्या भूमिकेला जोरदार विरोध दर्शवायला हवा। कृष्णात पाटीलसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष आहेत शीतल म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। त्याचप्रमाणे मनसेची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मनसे गटनेते महापालिकेतील संदीप देशपांडे आहेत आपल्याबरोबर। या दोघांचंही आपण स्वागत करूया आणि थेट चर्चेला सुरुवात करूया। शीतलजी, संजय निरुपम यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला, लोकप्रतिनिधीला अशी ही गुंडगिरीची भाषा शोभते का? तेही शासकीय कर्मचाऱ्यांची पिटाई केली जाईल असं ते म्हणतायत थेट, तुम्ही याचं समर्थन करता का? मी समर्थन म्हणजे आता तुम्ही संजय निरुपम साहेबांनी काय म्हटलं ते तुम्हीही ऐकलं की फेरीवाले त्यांचे पिटाई करतील, कारण आता एवढ्या वर्षापासून सत्ता चालू आहे, 3 वर्षापासून तरी मनसे आहे सभागृहात, पण एवढे वर्ष त्यांना तो फेरीवाले हटवण्याचा वगैरे मुद्दा त्यांना तो दिसला नाही, किंवा मुंबईच्या जनतेचा तो चालण्याचा रस्ता वगैरे असं काही त्यांना दिसलं नाही। आणि अचानक एका दिवशी एक कमिशनर येतात आणि कारवाई सुरू करतात। अनेक कमिशनर आले। शीतलजी, जसं तुम्ही म्हणतात फेरीवाले पिटाई करणार असं ते म्हणतात, पण फेरीवाल्यांच्या पाठीशी संजय निरुपम उभे राहणार हेही ते म्हणतात। आता मला एक सांगा, फेरीवाल्यांनी जर संजय निरुपमला त्यांच्या भावना कळवल्या, त्या संजय निरुपमांनी त्याच भावना मीडिया मार्फत कळवल्यात अधिकाऱ्यांना, ज्यांना कळवायच्या होत्या त्यांना। पण हे असं नाही म्हणाले की ते मी मारीन त्यांना, ते म्हणाले की फेरीवाले मारतील। आता जर कोणाच्या भावना कोणापर्यंत पोहोचवणं हे चुकीचं आहे, मला नाही वाटत कुठेतरी चुकीचं आहे। आणि त्यांचा जो पाठिंबा आहे तो कशासाठी आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। एवढ्या वर्षापासून एवढे फेरीवाले आहेत। आमचं म्हणजे काँग्रेस पक्षाचं हेच म्हणणं आहे की जे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि जे गाईडलाईन्स आलेत त्याप्रमाणे त्याची तुम्ही अंमलबजावणी करा, आणि जे अधिकृत अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांचं जे डिमार्केशन करा आणि योग्य ती कारवाई करा। तुम्ही अजून ते न करता त्याच्यात तुम्ही घोळ करताय, वेळ घालवताय, आणि तुम्ही जर उगीच कारवाई करत सुटल्यात, आणि तेही म्हणतात ना सिंबॉलिक कारवाई असेल किंवा स्पेसिफिक कारवाई असेल, तुम्ही जर हेच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लगेच ते धोरण आणून, आणि जसं ठाण्यात केले गेले, ठाण्यात तो धोरण ऑलरेडी ठाण्याच्या महानगरपालिकेत हे धोरण ऑलरेडी आलेलं आहे, ती पूर्ण अंमलबजावणी झालेली आहे, आणि त्या हिशोबाने हॉकर्सला लायसन्सही दिलं गेलंय। मुंबई एशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका, आणि तुम्ही एवढा वेळ का घालवताय? म्हणजे कुठेतरी मला असं म्हणायचंय की शिवसेना, भाजप आणि त्याचप्रमाणे त्यांना साथ देणारे मनसेना हा नुसतं वाद चालू ठेवायचा आहे, आणि वोट
वोट बँक पॉलिटिक्स ह्याला म्हणतात. तुम्ही काम करून त्याचा काहीतरी निष्कर्ष आणला तर त्याला वोट बँक पॉलिटिक्स म्हणणार नाही. आणि आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही एक निकाल आणा, म्हणजे रोजचे हे जे लोकांचे हाल होत आहेत ते होणार नाहीत. लोकांचे म्हणजे फेरीवाल्यांचे हाल होत आहेत असं तुम्हाला म्हणायचंय. पण फेरीवाल्यांच्या भावना संजय निरुपम यांना कळतात, पण मुंबईकरांच्या भावना कळत नाहीयेत का? कारण हे मुंबईचे रस्ते फेरीवाला मुक्त व्हावेत, मुंबईकरांचं त्या रस्त्यांवरून चालणं सुसह्य व्हावं, यात काही गैर आहे का जर आयुक्तांनी अशी कारवाई केली तर? गैर नाहीये, पण ज्या मी आधी पण म्हटले की ज्या पद्धतीने ती गेलेली आहे, आज नवीन अजय मेहता आले आणि त्यांनी कारवाई केली. मग ह्याच्या आधी अनेक कमिशनर होते, मनसेही होती, मग ह्याच्या आधी का कारवाई ती झाली नाहीये? ती उठसूट म्हणजे अचानक एके दिवशी झोप आली किंवा राजकारण झालं, मनसेला कुठला मुद्दा मिळाला नाही, परप्रांतीय उत्तर भारतीय हे मुद्दे काढून ते लाईमलाईट मध्ये यायचा प्रयत्न करतायत. माझा असा आरोप आहे त्यांच्यावर आणि असं म्हणणं आहे. नक्की संदीपजी, मी तुमच्याकडे येते. संजय निरुपम यांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे, पण मुळात असा प्रश्न येतो की केवळ दादरपुरतं हे आव्हान तुम्ही संजय निरुपम यांना का दिलं? कारण संपूर्ण मुंबईत संजय निरुपम अशी जर कारवाई झाली तर फेरीवाल्यांतर्फे पिटाई केली जाईल कर्मचाऱ्यांची, अशी भाषा वापरतात. मग संपूर्ण मुंबई पुरतं हे आव्हान असं आहे की मी स्वतः दादरचा नगरसेवक आहे म्हणून मी दादर बद्दल बोललो. पण मला असं वाटतं मुंबईतली जी मराठी जनता आहे, जे लोक आहेत, जे मुंबईत राहणारे आहेत, जे मुंबईवर प्रेम करणारे आहेत, त्यांना जो काय फेरीवाल्यांमुळे त्रास होतोय, ह्या त्रासापायी जर कोण असं म्हणत असेल की आम्ही अधिकाऱ्यांनी जे चांगलं काम करतात त्यांना मारू, तर ती जनता तिकडे उत्तर देईल. मी दादर मधली जनता म्हणून मी दादर म्हटलं, एवढाच काय तो फरक आहे. नंबर 2, जसं शीतलताई म्हणाल्या की अचानक कुठे कारवाई चालू झाली, तर मला शीतलताईंना आठवण करून द्यावीशी वाटते की स्टँडिंग मध्ये 3 वेळेला फेरीवाल्यांच्या विषयावर मी सभा तहकुबी मांडलेली आहे. हाऊसमध्ये 7 वेळेला माझ्या हरकतीचे मुद्दे आहेत फेरीवाल्यांच्या याच्यावर. दादरमध्ये जे प्रभाग समिती आहे जी नॉर्थची, त्याच्यामध्ये जवळजवळ 18 वेळेला फेरीवाल्यांच्या विषयावरनं आम्ही सभा तहकुबी केलेली आहे. त्यामुळे असं नाहीये की आज उठून ही कारवाई. आधीचे आयुक्त जे काँग्रेसच्या काळात नेमले गेले होते, सीताराम कुंटे, अत्यंत निष्क्रिय माणूस होता, कुठेच काही करत नव्हता. आपल्याला जर आठवत असेल तर त्यांच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही मोर्चा नेला होता. म्हणजे त्यांच्या घराच्या इथे आम्ही स्टॉल लावून एक प्रतिकात्मक निषेध त्यांचा केला होता. दुसरा मुद्दा आहे की कारवाई चुकीची होतीये का, किंवा नियमबाह्य होतीये का, किंवा फेरीवाला हॉकर झोन, नॉन हॉकर झोन, जसं शीतलताई म्हणाल्या तसं मला असं वाटतं त्यांनी पूर्ण एक अभ्यास केला पाहिजे. आज 24 वॉर्डचे हॉकिंग झोन कुठले आणि नॉन हॉकिंग झोन कुठले याचा अभ्यास करून, कदाचित त्याच्यामध्ये काही हॉकिंग झोन चुकले असतील किंवा काही नॉन हॉकिंग झोन चुकले असतील, लोकांचा काही विरोध असेल कुठल्या जो की इथे नको बाबा इथे करा म्हणून, पण जे नॉन हॉकिंग झोन्स डिक्लेअर झालेले आहेत त्याच नॉन हॉकिंग झोनवर सध्या प्रशासन कारवाई करते. आता तो नॉन हॉकिंग झोन ठेवायचा की नाही ठेवायचा याच्यावर निर्णय किंवा याच्यावर वादविवाद किंवा याच्यावर चर्चा होऊ शकते, पण सध्या नियमानुसार जे नॉन हॉकिंग झोन डिक्लेअर झालेले आहेत तिकडे प्रशासन कारवाई करते. म्हणजे जे नियम पूर्ण काम केलं जात आहे त्याच्यावर जर तुम्ही दादागिरीची भाषा करणार असाल तर निश्चितपणे त्याला उत्तर देणं हे कर्तव्य आम्ही समजतो. आणि याच्यात राजकारणाचा भाग नाही. फेरीवाल्यांचा विषय हा गेले सातत्याने जर सभागृहात कोणी उचलला असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे. मला कुठे संदीप भाऊंना हे विचारायचं आहे की संदीप भाऊ, तुम्ही एवढा आकडे दिले, तुम्ही एवढ्यांदा त्याचा विरोध केला, प्रदर्शन केलं, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की अजून हे जे फेरीवाल्याचे धोरणाची जी सुप्रीम कोर्टाकडनं जे गाईडलाईन्स आलेत त्याच्यावर अजून कन्फर्म झालेलं नाही, अजून मान्यता झालेली नाही, तर मग तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून मी सांगतो शीतलताई पुढे चालू ठेवणार. शीतलजी आणि संदीपजी इथं थांबवते आहे, मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. फेरीवाल्यांच्या फेरी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत मनसे गटनेते संदीप देशपांडे आणि शीतल म्हात्रे, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत. आपण दोघांशी बोलूया. आपण दोघंही मगाशी बोलत होतो की नॉन हॉकिंग झोन आणि हॉकिंग झोन, फेरीवाला झोन आणि नॉन फेरीवाला झोन यातली काही तफावत आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय असं आपलं म्हणणं आहे. काय सांगाल यावर? सगळ्यात मेन म्हणजे आता जसं आज स्टँडिंग मध्ये हॉकिंगचा इश्यू आलेला, त्याच्यात शिवसेनेने आम्ही हरकतीचा मुद्दा घेतलेला, त्याच्यात शिवसेनेने विरोध केला की कारवाई झाली पाहिजे. पण मला त्यांचे डबल स्टँडर्ड्स जे आहेत, आता जी नॉर्थ मध्ये माननीय मनोहर जोशी साहेब स्वतः जातात आणि फेरीवाल्यांवर कारवाई नको असं वॉर्ड ऑफिसरला आणि डीएमसीना सांगतायत, तर कुठेतरी माझा हा पहिला पण मी हे म्हटलंय आणि आता परत म्हणते की कुठेतरी सत्ताधारी जे पक्ष आहे बीजेपी आणि शिवसेना, त्यांना नुसतं राजकारण करायचंय, त्यांना तो कायदा नीट म्हणजे आणून अंमलबजावणी करायची नाहीये. आणि
तसंच जर अजून एक मुद्दा मांडला तर शिव वडापाव. आज मुंबईमध्ये जेवढे शिव वडापाव आहेत ते सर्व अनधिकृत आहेत. एकाही शिव वडापावला परमिशन नाही आणि ते सुद्धा फुटपाथवर आहेत आणि लोकांना चालायला त्याच्यामुळेही त्रास होतो. पण बोलायचं आहे शिव वडापाव तर आहेच, पण त्याचबरोबर जर ही कारवाई होत असताना त्या फेरीवाल्यांपैकी काही फेरीवाले जर मराठी असतील तर ही मनसे या कारवाईचं समर्थन करणार आहे का? आम्ही पूर्ण जे फेरीवाले अनधिकृतरित्या बसलेले आहेत त्यांच्यावर संपूर्ण कारवाई करावी ही भूमिका आमची आहे. उरला प्रश्न मराठी फेरीवाल्यांचा, त्याची आमची भूमिका स्पष्ट होती की ज्या वेळेला हॉकिंग झोन आणि नॉन हॉकिंग झोन होतील त्यावेळेला जे हॉकिंग झोन मध्ये फेरीवाले बसवलेले असणार आहेत, जे हॉकिंग झोन मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देश त्यामध्ये 100% प्राधान्य मराठी माणसाला मिळायला पाहिजे ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण नॉन हॉकिंग झोन मध्ये जर कुठलंही फेरीवाला असेल तर त्याला काढलं पाहिजे ही आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि जर मुंबईमध्ये फेरीवाल्याचा धंदा करायचा असेल आणि जर त्याच्यासाठी कुठली जागा उपलब्ध होणार असेल तर ती 100% मराठी माणसालाच मिळाली पाहिजे. ह्याच्यामध्ये दुसरं तिसरं कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये नक्की आणखीन पुढे आपण जाणार आहोत. शिव वडापावचा जो मुद्दा त्यांनी मांडला की शिव वडापाववर कारवाई झाली पाहिजे, मला असं वाटतं झाली पाहिजे. जर ते नॉन हॉकिंग झोन मध्ये असेल कोणी हाच मुद्दा पण पुढे सुद्धा मांडणार आहोत. मात्र इथं वेळ झालेली आहे का छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. शीतलजी, आपण अनेकदा पाहतो की नागरी समस्या सोडवण्याबाबत महापालिका प्रशासन किती नाकर्ते आहे किंवा किती ढिम्म आहे अशी उदाहरणं देऊन विरोधक जोरदार निदर्शनं करत असतात. मग आता जर खरोखरच आयुक्त खरं काही चांगलं करू पाहतायत, फेरीवाल्यांवर जे अनधिकृत आहे त्यांच्यावर जर कारवाई करू पाहतायत, तरीही काँग्रेसचा विरोध का आहे की हे सगळं वोट बँकेसाठी आहे? अजिबात नाही. मी आजच्या आधी पण चर्चा सुरू झाली तेव्हाच म्हणाली की ही ज्या पद्धतीने चालले गेलेले आहे, जर तुम्हाला कारवाई करायची आहे तर ते धोरण आणा ना आणि मग करा. आज तुम्ही कुठल्या तरी मतलबासाठी कुठल्या नेत्याच्या सांगण्यावर ना की काय वेस्टेड इंटरेस्टसाठी जर तुम्ही अशी कारवाई करणार तर कुठेतरी हे चुकीचं आहे आणि अन्याय आहे. काँग्रेस पक्ष हा मुंबईची जनता असो किंवा ते गरीब हॉकर्स असो त्या दोघांसाठी समानतेने विचार करते. पण तुम्ही राजकारणासाठी जर इश्यू कुठला घेताय तर कुठेतरी चुकीचं आणि आम्ही त्याचा विरोध करतोय. आम्ही त्याचा सपोर्ट करू की तुम्ही धोरण ज्या दिवशी आणलं आम्ही त्याला जर बरोबर असेल आणि सगळं असेल आम्ही एक्सेप्ट करू. संदीपजी, तुम्ही काय सांगाल? काँग्रेस राजकारण करू पाहताय या सगळ्यामध्ये? निश्चितपणे मला असं वाटतं की कारवाई व्हावी म्हणून सगळी जनता म्हणते आणि तुम्ही जेव्हा कारवाई व्हायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही त्याचा विरोध करताय. याच्यामधून जनता सुज्ञ आहे काय तो निर्णय घेईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर सांगत असाल की आम्ही अधिकाऱ्यांना मारू म्हणजे ही जी तुमची मानसिकता आहे ती अतिशय चुकीची मानसिकता आहे. आणि सेंटरमध्ये शीतलजी आणि संदीपजी, सगळ्या मुंबईकरांचं मात्र हेच म्हणणं आहे की आम्हाला रस्ते फेरीवाले मुक्त हवे आहेत आणि अशी अपेक्षा मुंबईकरांची केवळ ही एक राजकारणी काय करतायत त्यांच्या या सगळ्या भूमिकेकडे मुंबईकरांचंही लक्ष असणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण दोघंही सहभागी झालात, चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाची वेळ इथंच संपते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.